क्वेश्चन पहिला. आता सोडवताना स्टेप बाय स्टेप सोडवायचं. स्टेप बाय स्टेप सोडवत असताना पहिल्यांदा फक्त ट्रेडिंगचे व्यवहार घ्यायचे. ट्रेडिंगचे म्हणजे ट्रेडिंग डेबिटचे आणि ट्रेडिंग क्रेडिटचे व्यवहार घ्यायचे. पहिला रोग आहे हा. मग आता वर्ण बघत असताना तुम्ही ट्रायल बॅलन्स मध्ये बघा, नुसतं बसायचं आहे, काही करायचं नाही. माझं झाल्यावर तुम्हाला वेळ देतो. हा, आता ट्रायल बॅलन्स पहा. वर्ण बघत असताना ट्रेडिंगचा पहिला व्यवहार कुठला आलाय? पहिला व्यवहार वेजेस आलाय. वेजेस हा ट्रेडिंगच्या वेजेस, कॅरेज, फ्रेट, ऑक्ट्राय कुठल्या गटात आहे? हा G1 मध्ये आहे. मग टू वेजेस, फक्त ट्रेडिंगचे व्यवहार घ्यायचे. टू वेजेस, अमाऊंट किती दिसते बघा? 24,000. बरोबर आहे का बघा? नाहीतर पट्टी लावा, अशी आडवी पट्टी ठेवायची म्हणजे कळतं. त्यानंतर पुढचा व्यवहार कुठला आहे? फक्त ट्रेडिंगचा व्यवहार घ्यायचा. टीडी घ्या नाही तर टीसी घ्या. ओपनिंग स्टॉक, डेबिट व्हॉट कम्स इन, ट्रेडिंग डेबिट, अमाऊंट आहे 48,000. कोणी निवडा. त्यानंतर कॅरेज. कॅरेज म्हणजे काय? वस्तू खरेदी करताना येणारा वाहतुकीचा खर्च. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस कुठल्या गटात आहे ते पण सांगा. G1, G2 का G3? G1 एवढं लक्षात पाहिजे. मग टू कॅरेज. टू कॅरेज. अजून कारण सांगतोय मी, पोस्टिंग करताना सुद्धा कारण सांगतो. त्याच्या खाली परचेसेस आणि सेल्स आहेत. परचेसेस म्हणजे डेबिट ऑट कम्स इन, सेल्स म्हणजे गोज आउट. कुठे येणार परचेस आणि सेल्स? इथं परचेस आहे, तिथं सेल्स आहे. अमाऊंट किती आहे बघा त्याची? 1,93,200 ऑलवेज इनर. 1,93,200 आणि इकडे किती आहे? 3,01,600. 3,01,600. त्याच्यानंतर रिटर्न्स बद्दल काय बोलतो? रिटर्न्स, परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न. तुम्ही असं लक्षात ठेवा, डेबिटचे रिटर्न्स, डेबिटचे म्हणजे ट्रायल बॅलन्सचे डेबिटचे रिटर्न्स सेल्स मधून वजा करायचे आणि ट्रायल बॅलन्सचे क्रेडिटचे रिटर्न्स परचेस मधून वजा करायचं. म्हणजे तिरकं असं लक्षात ठेवा. गुणाकार चिन्ह हे लक्षात ठेवा, सोपं पडतं. म्हणजे 1,93,200 न किती वजा करायचे सांगा? 1,93,200 न किती वजा करायचे? 9,200. कधी चुकणार नाही तुम्ही. आणि इथं किती वजा करायचे? 3,01,600 मधनं 5,600. हे वजा करून आपण नंतर बाहेर घेऊ. पुढे वाचा. आता कोण राहिलं मग? ट्रेडिंगचं. संपलं की ट्रेडिंगचे व्यवहार झाले. असं फक्त ट्रेडिंग सोडवायचं. एकदम हलकं वाटतंय टॉपिक आणि डोक्यात ताप होत नाही. फक्त ट्रेडिंग. आता दुसऱ्या राऊंडला मी काय करणार आहे? फक्त पीडी आणि पीसी एवढंच. त्रास होत नाही. 3 टप्प्यात गणित सोडवायचं. लवकर होतं, डोक्यात ताप होत नाही. आणि आधी शांतपणे आधी सगळ्या खोडा करून घ्यायच्या प्रॉब्लेमवर. काही दिवसांनी तुम्हाला हे स्पीड नाही आपोआप येतं. ठीक आहे, ट्रेडिंग पूर्ण करून घ्या सर्वांनी. ट्रेडिंग पूर्ण करून घ्या. आता आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची पोस्टिंग करूया. परत एकदा ट्रायल बॅलन्स वर्ण बघा. कुठं पीडी लिहिलंय आणि पीसी लिहिलंय? इन्शुरन्स सापडला बघा पहिलाच. इन्शुरन्स. आता मी कसं निवडतो बघा. इन्शुरन्स हा ट्रेडिंगच्या 19 खर्चात नाहीये, म्हणून तो खर्च कुठे घ्या? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. हा इथला खर्च आहे, मग घ्या टू इन्शुरन्स. नाही तुम्ही बसा, फक्त लक्ष द्या, फक्त लक्ष द्यायचं आहे. 2,000. परत एक 5 मिनिटं थांबा. तिथून पुढचा व्यवहार सांगा. कोण आहे? पीडी पीसी. डिस्काउंट ट्रेडिंगच्या 19 खर्चात नाहीये, म्हणजे त्याची जागा कुठे आहे? असं लक्षात ठेवायचं. ट्रेडिंगच्या 19 खर्चात नाहीये, म्हणून तो कुठे घ्यायचा? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. खर्च तसे असंख्य आहे, पण कुठला खर्च कुठे घ्यायचा हे ठरलंय. टू डिस्काउंट. टू डिस्काउंट 800. त्याच्या खाली कुठला व्यवहार आहे? पोस्टेज अँड टेलिफोन सॅलरीज. हे दोन्ही खर्च एकदम घेऊया की सलग असतील तर. हे दोन्ही खर्च ट्रेडिंगच्या 19 खर्चात मला तरी नाव आठवत नाहीये, म्हणजे हे दोन खर्च कुठे घ्यायचे? प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. टू पोस्टेज अँड टेलिग्राम आणि टू सॅलरीज. इथं आहे सॅलरीज, इथं तयार आहे. पोस्टेज अँड टेलिग्राम आहे 3,200 आणि सॅलरीज आहे, जरा बघ सॅलरीचा आकडा 7 किती येतो? 56,000. कारण काय आहे इथं पट दिसत नाही मला, आकडा लांब असतोय ना, तो त्याचा काय ह्याचा 56,000. ऍडजस्टमेंट आहे काय? आहे की इनरला घ्या. ज्याला ऍडजस्टमेंट आहे ते इनरला घ्यायचे असतं, असं चुकत होतं. त्याच्यानंतर अजून कोण पीएलचा व्यवहार आहे? पीडीपीसी, पीएल डेबिट, पीएल क्रेडिट.
संपले. आहे का पुढं? नाही आहे. संपला पीएल एवढाच आहे. मी मुद्दाम पुस्तक का वापरतो, ह्याचे प्रॉब्लेम लहान आहेत. तुम्हाला जुने प्रॉब्लेम दाखवतो, त्याच्यात आयटम जास्त आहेत. हे आयटम मोजा किती आहेत बघा, 20 ते 25. हा परचेस सेल्स आहेत म्हणजे ते दोन्ही धरायचे. इकडे परचेस आहे, इकडे सेल्स आहे, ते दोन धरायचे. डेटर्स आणि क्रेडिटर्स शेजारी शेजारी आहेत ना, हो शेजारी शेजारी आहेत. अँड क्रेडिटर्स आहेत, ते दोन धरायचे. 20 ते 25 आयटम आहेत फक्त ट्रायल बॅलन्स मध्ये. झाला पीएल अकाउंट. इकडे काहीच नाहीये, इन्कमचे व्यवहार काहीच नाहीये. इथं तुमचा पीएल अकाउंट संपला. एकदा खात्री करतो नक्की झाला का. एवढ्यात लवकर झाला ना म्हणून बघतो जरा. हा झालेला आहे. इथं पीएल अकाउंट झाला, लिहून घ्या आता. ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस झाल्यानंतर काय करायचं? ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस झाल्यानंतर आणि हे इथंच वापरायचं फक्त. जे ट्रायल बॅलन्सचे डेबिटला राहिलेले व्यवहार आहेत की नाही, ते सगळे ऍसेटला टाक, ऍसेटला घे. आणि ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला जे राहिलेले व्यवहार आहेत की नाही, हे ट्रॅक लायबिलिटीला घे. कधी करायचं हे? प्रॉब्लेमच्या सुरुवातीला नाही. ट्रेडिंग आणि प्रॉफिट लॉस कंप्लीट झाल्यावर, त्यांचे पोस्टिंग झाल्यावर करायचं. मी बोललेलं उलट सुलट काय करू नका, नाही तर गडबड आहे मग. हे दोन्ही कंप्लीट पोस्टिंग झाले, भरलंय सगळं झाल्यानंतर बिंदास ट्रायल बॅलन्सचे डेबिटचे व्यवहार, ऍसेट्स अकाउंट ऑलवेज शोज डेबिट बॅलन्स ऍसेट आणि लायबिलिटीज ऑलवेज शोज क्रेडिट बॅलन्स लायबिलिटी लागायचं. इतकं सोपं आहे. आणि आता तर आपण काढूच. चला पहिला व्यवहार, आता हे मात्र माझ्या बरोबर लिहायचं तुम्ही. प्रीपेड काय पहिला व्यवहार? प्रीपेडच. प्रीपेड इन्शुरन्स, आगाऊ केलेला खर्च येणं समजून ऍसेट साईड. कारण दिलंय आगाऊ केलेला खर्च, विम्याची रक्कम आगाऊ भरली आहे, पुढच्या वर्षाची आत्ता भरली आहे, येणं समजून ऍसेट साईडला माझ्या बरोबर लिहा. मी पण स्लो लिहितो इथं खाली. प्रीपेड इन्शुरन्स हे मात्र माझ्यासोबत आणि स्लो घेऊया. 800 800 जरा खालच्या टप्प्यात निम्म्याच्या खाली. हा तिथून पुढे वाचा. ऍसेटचं कोण आहे, लायबिलिटीचं कोण आहे, ए आणि एल. डेटर्स आहे, सापडले का डेटर्स? हा डेटर्स आहेत 66,000. इनर नाही घ्या, त्याच्यावर ऍडजस्टमेंट काल पुन्हा केले. आणि क्रेडिटर्स आहेत 68,000. आउटरला घ्या. इनरला कोणाला घ्यायचं असतं? ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट आहे ते इनरला, ज्यांच्यावर ऍडजस्टमेंट नाही आहे ते आउटरला टाकायचे, बाहेर टाकायचे. डेटर्स आणि क्रेडिटर्स. डेटर्स म्हणजे येणं, क्रेडिटर्स म्हणजे देणं. नवीन आहे, तुम्हाला माहित नसेल तर लिहा, जाऊ दे पुस्तकावर लिहा, तुमच्या त्या प्रॉब्लेमवर लिहा. देणं आणि येणं. कस्टमर, कस्टमर म्हणजे डेटर्स म्हणजे कस्टमर कडचं येणं आणि क्रेडिटर्स म्हणजे सप्लायरचं देणं. लिहू शकता. काय पक्क करायचं ते 11वी 12वीलाच करायचं बघ. त्याच्यानंतर कोण आहे ऍसेट आणि लायबिलिटीचं? बँक ओव्हरड्राफ्ट. करंट अकाउंटवर शिल्लक असलेल्या पैशापेक्षा जास्त पैसे उचलायची परवानगी बँकेला रिक्वेस्ट करून. म्हणजे हे आपलं देणं आहे, बँकेचं देणं असल्यामुळं लायबिलिटी साईडला. मी अजून कारण सांगतोय, पण तुम्हाला मी आयडिया सांगितली ती सुद्धा फॉलो करू शकता तुम्ही. बँक ओडीचा आकडा कोणीकडे आहे? क्रेडिटला आहे. मग क्रेडिटला असलेले व्यवहार कुठे घ्यायचे असतात? लायबिलिटीला. आणि डेबिटला असलेले व्यवहार ऍसेट साईडला. हो असं केलं तरी चालतंय, पण तिथं अर्थ कळत नाही मला. आता अर्थ सांगितलाय, देणं आहे घ्या 1,20,800. बँक ओव्हरड्राफ्ट 1,20,800. मुलांनी सांगा पुढचे दोन कोण आहेत? प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग. प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग डेबिट नाही की नाही? मी काय सांगितलं होतं आता? जे डेबिट असतील ते सगळे ऍसेटला घ्या, किंवा ते ऍसेट्स आहे ते आम्हाला माहित आहे, प्रॉपर्टीज आहे. चला घ्या, ऍसेट साईडला घ्या, परंतु ते इनरला घ्या कारण त्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे. प्लांट अँड मशिनरी 24,000 चालतंय एवढ्यात वर आणि खाली. 24,000 एक वर सोड. आणि लँड अँड बिल्डिंग, लँड अँड बिल्डिंग 1,76,000. 1,76,000. आणि शेवटी कोण राहिले बघा, कुठला आयटम राहिला शेवटचा? कॅपिटल. कॅपिटलचा आकडा क्रेडिटला आहे. जे क्रेडिटला असतात ते कुठे घ्यायला सांगितले? क्रेडिटला असतात ते लायबिलिटी साईडला घ्या. लायबिलिटी साईडला 52 आणि 48.
52,000 आणि 48. इथं बॅलन्स शीटचे पोस्टिंग संपले. कोण मागं राहिलं असेल त्यांनी पूर्ण करून घ्या. तिसरी ऍडजस्टमेंट, क्लोजिंग स्टॉक ऑन 31/3/13 was valued at the cost of rupees 56,000 while 56,000 while its market price was rupees 60,000. जर क्लोजिंग स्टॉकच्या दोन किमती दिल्या असतील, मग ती कॉस्ट प्राइस असो नाही तर मार्केट प्राइस असो, whichever is less, त्यापैकी जी लहान असेल ती घ्यायची. कोण लहान आहे? 56,000 लहान आहे. मग आपल्याला तो विचार करायचा नाही ही कॉस्ट आहे का मार्केट प्राइस आहे, त्याचा संबंध नाही. आपला रूल काय सांगतो? whichever is less. मग आपण क्लोजिंग स्टॉक किती गृहीत धरायचा? 56,000 घ्यायचा. आता क्लोजिंग स्टॉकचे रूल काय नीट ऐका. क्लोजिंग स्टॉक या वर्षातनं पुढच्या वर्षी जातो. करंट इयरचा क्लोजिंग स्टॉक हा नेक्स्ट इयरचा ओपनिंग स्टॉक असतो. त्यामुळे ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आणि ही आपली प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे. मालमत्ता असल्यामुळं, प्रॉपर्टी असल्यामुळं ऍसेट साइडला. चुकून तुमच्याकडे इथं मध्ये लिहिलं तरी चालतंय, वर नाही चालणार, मध्ये नाही तर खाली चालतंय. मग दोन्हीकडे पोस्टिंग करून घ्या माझ्या बरोबर, चालतंय. 56,000 घ्या, क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. अगेन रूल सांगतोय, क्रेडिट व्हॉट गोज आउट. कोणी असं म्हणू नका की कागद सांगत नाही डायरेक्ट पोस्टिंग शिकवतात, असं नाहीये. रिझन शिवाय काही नाहीच आहे कॉमर्सला. क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट बिकॉज गुड्स गोज आउट. आणि सेकंड इफेक्ट, ही माझी प्रॉपर्टी आहे, ऍसेट आहे, ऍसेट साइड. आता काय करायचं? इथं पोस्टिंग लिहून घ्यायचं. तुम्हाला पोस्टिंग लिहायला जागा दोन आहे, पहिल्या पानावर आणि शेवट तिसऱ्या पानावर जागा आहे. ते पानं भरायची, कुठेही लिहिलं तरी चालतंय. तुम्ही आता ट्रेडिंगला जागाच ठेवलं नाही, ट्रेडिंगला फुल केलाय. ट्रेडिंगला खरं कमी जागा लागते, मी तर केवढे बसवलेलो बघ. हा बरं, असो कुठे जागा असेल तिथे बॅलन्स शीटच्या खाली आहे तिथं. पोस्टिंग दररोज घ्यायचं कंपल्सरी, हे सक्ती आहे. क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आणि सेकंड इफेक्ट ऍसेट साइड. सर्वांनी दररोज ऍडजस्टमेंट द्यायच्या. तो मग पाठात जर का किती टक्के आहे बघा, वाचा ऍडजस्टमेंट सर्वांनी वाचायची. लँड अँड बिल्डिंग ऍट 5% पर एनम अँड प्लांट अँड मशिनरी ऍट 10% पर एनम. 10% सोपा आहे. कोणावर 10% आहे? प्लांट अँड मशीनवर. मग लेस डिप्रिशिएशन कंसात 10%. 10% म्हणजे 2400. 24,000च्या 10%. कडेचं शेटे झाकायचं, 2400 घ्या. आणि लँड अँड बिल्डिंग वर 5% लेस डिप्रिशिएशन, शॉर्टकट चालतंय, 5%. घ्या, लिहून घ्या माझ्यावर, लिहून घ्या, पकडा जाईल. ऍडजस्टमेंट शिकवणार. डिप्रिशिएशन मुळे ऍसेटची व्हॅल्यू कमी होते, म्हणून लेस फ्रॉम ऍसेट. कारण सांगतो, ऍसेटची व्हॅल्यू कमी होते, झिजत जाती ना, ऍसेट यूज केली की झिजती. लेस फ्रॉम ऍसेट. आता 5% कसं काढायचं? 10% घ्यायचं, 17,600 डिवायडेड बाय 2, 8,800. 8,800 केलं किती? आता वजाबाकी बाहेर घेऊ, 21,600 आणि ह्याच्या बाबतीत 1,67,200 केली वजाबाकी. आता हा डिप्रिशिएशनचा एक इफेक्ट झालाय, अजून दुसरा व्हायचा आहे. प्रत्येक ऍडजस्टमेंटला दोन इफेक्ट असतात. दोन इफेक्ट काय झाला? इफेक्ट लक्षात राहिला. पहिला इफेक्ट काय दिसते ते बोलायचं आहे. काय ते मराठी बोल, इंग्लिश बोल, हिंदी बोल, कसंही बोल, पण बोल. लेस फ्रॉम ऍसेट. आणि सेकंड इफेक्ट, अरे डिप्रिशिएशन आपल्या बिझनेसचा खर्च आहे. खर्च असल्यामुळे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला घ्यायचा. तिथं लिहिताना जरा लक्ष द्यावं. टू डिप्रिशिएशन ऑन, बघा जरा बाहेरच्या आकडे कशी कसं करतो. प्लांट अँड मशिनरी आणि लँड अँड बिल्डिंग हे डिप्रिशिएशनचे आकडे इनरला घ्यायचे. त्याचा फायदा काय आहे ओळखाल का तुम्ही? 2,400 आणि 8,800. 8 आणि 4 12 11,200. दोन आकडे बाहेर टाकायचे ऐवजी एक आकडा आला. बेरजेला बरोबर बाहेरची बेरीज करायची ना आपल्याला, त्यासाठी असं करा.
एकच डिप्रिशिएशन असेल तर बाहेर टाका. 2-3 ऍसेटवर डिप्रिशिएशन असेल तर इनरला घेऊन बेरीज करून टोटल बाहेर टाका. बाहेर घ्यायचा हे बरं पडतं. 8/4/12/7 8 बरोबर आहे टोटल. डिप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट काय झाली इथे ह्याची लेस फ्रॉम ऍसेट आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. सगळं स्लोप चाललंय, फळ्यावर लक्ष ठेवायचं. बोर्ड तेवढ्यासाठीच आहे. ऍडजस्टमेंट क्रमांक 1 बॅड डेट्स अँड आरडीडी. मी आधी ही ऍडजस्टमेंट शिकवणार आहे, मग अमाऊंटच्या नादी लागणार आहे. सोपं पडतंय. बॅड डेट्स म्हणजे पैसे बुडणे, आरडीडी म्हणजे रिझर्व्ह फॉर डाऊटफुल डेट्स, पैसे बुडण्याची शक्यता होती. डाऊट आहे त्यात शब्द डाऊटफुल शक्यता आहे. हे दोन्हीही डेटर्स मधून लेस करा. दोघंही लेस फ्रॉम डेटर्स आणि दोघंही हे न्यू आहेत. सांगितलेलं आठवतंय ऍडजस्टमेंट मध्ये असतात ते न्यू. मग हे दोघंही लेस फ्रॉम डेटर्स आणि डेबिटेड टू पीआर अकाउंट. इथे डेबिटेड टू पीआर अकाउंट बिकॉज हा लॉस आहे. पैसे बुडणं हा लॉस आहे. मग ऍडजस्टमेंट काय झाली शब्दात आधी आता ठरवलंय आधी ऍडजस्टमेंट शिकवायची. लेस फ्रॉम डेटर्स, ऍसेट नाही म्हणायचं, डेटर्स. आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू पीआर. डेबिटेड टू पीआर. परत एकदा कारण लास्ट. बॅड डेट्स आणि आरडीडी मुळे आपलं येणं कमी होतंय. आपले डेटर्सची व्हॅल्यू कमी होती. लेस फ्रॉम डेटर्स. आणि हे दोन्हीही आयटम आपले एक्सपेन्सेस आणि लॉसेस आहेत. एक्सपेन्सेस आणि लॉसेस असल्यामुळे पीआरच्या डेबिटला इथं लिहायचं. बघ कोणासमोर लिहायचं, न्यू समोर लिहायचं. आता मला आकडे कॅल्क्युलेशन करूया. किती आहे बॅड डेट्स 2000. मग 2000 वजा करायचे 64,000. या माझ्या बरोबर बॅड डेट्स लेस आरडीडी किती टक्के. तो कधी टक्केवारी मध्ये असतो 5%. माझ्या बरोबर घेऊ शकता. दोन्हीही डेटर्स मधून लेस कारण आमचं येणं कमी होणार. कारण 3-3 वेळा असतं. लिहा आधी बॅड डेट्स वजा करायचे मग आरडीडी वजा करायचं. कोण सांगते 64,000 चे 5%? मी तोंडी सांगतो. 10% 6,400. 6,400 च्या निम्मा 3,200. तोंडी येते. नाहीतर हे असं करायचं 3,200. बघून लिहा. काही तुम्ही आता तुम्हाला प्रॉब्लेम द्यायचे नंतर आहे. आणि दोन्हीचे सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट फळ्यावर बघायचं. दोन नंबर ऍडजस्टमेंट क्रमांक 2 सेकंड गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. या ऍडजस्टमेंटचं उत्तर मी तुमच्याकडनं काढून घेतो. कारण सांगतो मी, उत्तर तुम्ही सांगता नक्की बघा. ह्याचा अर्थ काय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पलचा? जाहिरात म्हणून माल मोफत वाटला. जाहिरात म्हणून माल वाटला म्हणजे माल गेला. क्रेडिट व्हॉट गोज आउट. कुठं नियम सांगितला होता मी क्रेडिट व्हॉट गोज आउट? कुठला अकाउंट शिकवताना बोललो होतो क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा अकाउंट शिकवताना. आता तुम्ही तुमचं बघायचं. इकडं काही या साईडला इथं लिहिलं होतं बघा क्रेडिट व्हॉट गोज आउट म्हणजे क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. आणि जाहिरात म्हणून माल वाटणं हा आपला एक प्रकारचा खर्च आहे. आजचं मार्केटिंग आहे हे, म्हणजे ही ऍडव्हर्टाइज आहे. आणि ऍडव्हर्टाइज हा खर्च असल्यामुळं प्रॉफिट लॉसच्या डेबिट. 2 जागा सांगितल्या. कोणत्या 2 जागा सांगितल्या इथं लिहितो. पहिला इफेक्ट क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट बिकॉज गुड्स गोज आउट. आणि सेकंड इफेक्ट डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. डेबिटेड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का? हा आपला खर्च आहे. अरे मोफत वस्तू वाटतोयस तू, हा आपल्या बिझनेसचा खर्चच आहे. इकडे मार्केटिंग म्हणजे ऍडव्हर्टाइजचा हा टाइप आहे.
त्यामुळे डेबिट ऑन एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट आणि डेबिटेड टू पीएल अकाउंट लिहून घेऊ शकता. आता पोस्टिंग पण मी करतोय. बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. किती हजारचा माल वाटला त्यांनी? 4000चा. क्रेडिट व्हॉट गोज ऑन, लिहा आता क्रेडिटच्या डेबिट क्रेडिटला. आणि सेकंड इफेक्ट पीएलच्या डेबिटला लिहितो टू, काय लिहितोय बघ, ऍडव्हर्टाइजमेंट कंसात फ्री सॅम्पल चार्ज. टू ऍडव्हर्टाइजमेंट हा ऍडव्हर्टाइजमेंटचा प्रकार आहे. टू ऍडव्हर्टाइजमेंट कंसात फ्री सॅम्पल. बघा इथं याप्रमाणे हे पोस्टिंग होईल. आणि क्रेडिट व्हॉट गोज ऑन, ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि पीएलच्या डेबिटला इथे खाली आहे. ऍडजस्टमेंट क्रमांक 4, सॅलरीज वेअर आउटस्टँडिंग ₹2000. अर्थ समजून घ्या. 2000चा पगार द्यायचा राहिला. आउटस्टँडिंग म्हणजे अनपेड, नॉट पेड आणि इंग्लिश किती पाहिजे अजून तसे 2-3 आहेत. अजूनही त्या वेळेला सांगूया. 3 शब्द लक्षात ठेवा. आउटस्टँडिंग म्हणजे अजून पगार द्यायचा आहे. किती पगार दिलाय? 56,000 दिलाय, 56,000 दिलाय. अजून पगार द्यायचा आहे म्हणजे देऊन टाक ना. मग तो चालू वर्षाचा खर्च आहे. हा चालू वर्षाचा खर्च असल्यामुळे करंट इयरचा एक्सपेन्सेस असल्यामुळे ऍड कर. आणि हे देणं असल्यामुळं लायबिलिटी साइड आहे. पगार देणं असतंय कामगारांचा. मग ऍडजस्टमेंट काय झाली? ही ऍडजस्टमेंट आता आउटस्टँडिंग सॅलरी आधी शिकवूनच घेतो, मग आकडे घेतो. अमाऊंट नंतर घेऊया. हा काय झाली ऍडजस्टमेंट? पुन्हा एकदा रिपीट करतो. 2000चा पगार द्यायचा आहे. मग तिला असं दाखवा आणि काय ऍड करायचं? हा व्यवहार करंट इयरचा, करंट इयरचा असल्यामुळे ऍड करायचं. आणि हे आपलं देणं आहे. देणं असल्यामुळं आपल्या स्टाफचं देणं आहे. देणं असल्यामुळं लायबिलिटी साइडला. इकडे सगळी देणी येतात. तुम्ही अजून देणं म्हटल्यावर बोलत नाहीये आणि येणं म्हटल्यावर इकडे घ्यायचं असतं. इकडे म्हणजे खाली. बर घ्या. ऍड आउटस्टँडिंग. ऍड आउटस्टँडिंग शब्द टाकायचा. 2000 बाय 58,000 ऍड टू एक्सपेन्सेस. आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग सॅलरीज 2000. बघा फरक. ऍड टू एक्सपेन्सेस नाव नाही घ्यायचं, सॅलरी म्हणायचं नाही. उद्या आणि कोणते येईल. ऍड टू एक्सपेन्सेस इथं बघायचं. लाल करून हे करतो इथं. आणि सेकंड इफेक्ट ऍड टू एक्सपेन्सेस लायबिलिटी साइड. आणि ऍडजस्टमेंट देऊन ठेवतो इथं. ऍड टू एक्सपेन्सेस आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइड. हे का चालू केलं?